नमस्कार मंडळी, अर्चनास किचनमध्ये आज आपण अतिशय चविष्ट तोंडाला चव आणणारं कांदा कोथिंबिरीचं थालीपीठ पाहणार आहोत। खूप छान होतं, टेस्टी होतं आणि बनवायलाही अतिशय सोपं आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर थालीपीठ बनवण्यासाठी आपण जसं की बरीच वेगवेगळ्या प्रकारची पिठं घेतो, पण इथे मी फक्त ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ या पिठं वापरूनच आहे ना हे थालीपीठ बनवणार आहे। तर मी इथे साधारणपणे 4 मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, तेही चाळून घेतलेलं आहे। आता इथं पिठं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही वापरू शकता। बाजरीचं पीठ असेल, नाचणीचं पीठ असेल ते देखील इथे वापरू शकता। मी इथं फक्त ज्वारी आणि बेसन पिठापासून बनवलेला आहे। भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर मी साधारण 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर 3 गाजर किसून घेतलेली आहेत बारीक किसणीने। भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, बघू शकता इथे मी जवळपास 1 जुडी होती माझ्याकडे, तर ती मी स्वच्छ धुवून निवडून साफ करून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून याला चांगलं फिरवून घेतलेलं आहे। तर थालीपीठामध्ये तुम्ही जितकं जास्त कोथिंबीर आणि कांदा वापराल ना, तर तितकं छान चव त्या थालीपीठाला येतं। त्यामुळे मी इथं कांदा आणि कोथिंबीर भरपूर वापरलेला आहे। 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। इथे मी थोडं जास्त प्रमाणामध्ये थालीपीठं बनवते, त्यामुळे इथे मी प्रमाण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे। तुम्ही इथे थोडं कमी देखील प्रमाणात बनवू शकता। त्यानंतर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1.5 चमचा टाकलेला आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। तर लाल तिखट किंवा हिरवी मिरची दोघांपैकी तुम्ही 1 वापरू शकता किंवा दोन्हीही थोडं थोडं वापरू शकता। अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे। त्यानंतर इथे 1 चमचा ओवा आणि साधारण 4 ते 5 चमचे इथं तीळ घेतलेला आहे। तर तीळ जितकं जास्त असेल ना तितकं थालीपीठ छान लागतं चवीला, त्यामुळे तीळ आवर्जून वापरा थालीपीठामध्ये। सुरुवातीला हे सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना याचं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। आता जर लगेचच तुम्ही थालीपीठ बनवायला सुरुवात करत असाल ना, तर थोडंसं सैलसर करा किंवा थोडा वेळ ठेवणार असाल ना तर थोडं घट्ट मळा। तर मी इथं 10 मिनटं झाकून ठेवते पीठ छान मुरण्यासाठी। 10 मिनटानंतर आपण पीठ छान मुरलेलं आहे, थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी या पद्धतीचा एक प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे। त्याला स्वच्छ धुवून पुसून इथे आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आणि ती छान स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी व्यवस्थित थोडासा तेलाचा हात पसरवून घेतलेला आहे प्लास्टिकच्या पिशवीला, जेणेकरून आहे ना थालीपीठ थापताना चिटकणार नाही। तुम्ही एखादा कोरडा रुमाल तो ओला करायचा आहे आणि ओल्या कापडावर हे थालीपीठ बनवू शकता, पण मी नेहमी याच पद्धतीने थालीपीठ बनवते, त्यामुळे मी या पद्धतीने प्लास्टिकच्या बॅगवर थालीपीठ बनवते। पण प्लास्टिकची बॅग स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्या आणि मग त्यावर थालीपीठ बनवा। छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता छिद्र करून घेऊयात आणि थालीपीठ चांगलं आता भाजून घेऊयात। त्यासाठी तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून थालीपीठ जे आहे ना ते तव्याला चिटकणार नाही, कारण पहिलाच थालीपीठ आहे, त्यामुळे नंतर तेल लावण्याची गरज पडत नाही। थालीपीठ या पद्धतीने तव्यावर टाकून घेऊयात। बघू शकता अतिशय इझिली निघतं, अजिबात चिटकत नाही। सुरुवातीला थोडंसं तेल लावलं ना की मग नंतर थालीपीठ काढताना अजिबात चिटकत नाही। छिद्रामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस खमंग होईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत, तर अप्रतिम लागतं। खरं तर थालीपीठ आणि दही हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे। तुम्ही दह्यासोबत मस्त हे थालीपीठ सर्व करू शकता। आता घरामध्ये जर आपण आजारी पडलो, आजारातनं उठल्यानंतर बऱ्याचदा तोंडाची चव निघून जाते, अशा वेळेस काहीतरी छान खावंसं वाटतं, त्यावेळेस हे थालीपीठ बनवून तुम्ही खाऊ शकता। अतिशय छान लागतं, तोंडाची गेलेली चव परत येते, चव आणते तोंडाला। शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। मस्त गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।